सेकंड वाईफला पेन्शन मिळू शकते का? एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये सेकंड वाईफला नॉमिनी केले असेल, तर त्या सेकंड वाईफला हजबंडच्या डेथ नंतर पेन्शन मिळू शकते का? तसेच ती सेकंड वाईफ लीगली वेडेड वाईफ असणे आवश्यक आहे का? तसेच ती लीगली वेडेड वाईफ नसलेली व्यक्ती पेन्शनवरती हक्क सांगू शकते का? याबद्दल कायदा काय म्हणतो जाणून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. आंध्र प्रदेश हायकोर्टामध्ये डिसाईड झालेल्या एका रीट पिटिशनवरून. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या मॅटरमधील पिटिशनरचे हजबंड गड्डम डॅनम हे सोशल वेलफेअर ऑफिसमध्ये वार्डन होते. ते 2011 मध्ये रिटायर्ड झाले आणि त्यानंतर 2014 मध्ये त्यांची डेथ झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाठीमागे त्यांची लिगली वेडेड वाईफ आणि एक मुलगा वारस म्हणून आहेत. तर त्या मृतकाची वाईफ पिटिशनर व्हिक्टोरिया ही पेन्शन आणि इतर बेनिफिट्स करिता क्लेम करते. त्याचवेळी आणखी एक त्याची सेकंड वाईफ श्रीमती पद्मा ह्या सुद्धा क्लेम करतात पेन्शन करिता. आता पिटिशनर व्हिक्टोरियाचे लग्न गड्डम डॅनम सोबत 1975 मध्ये ख्रिश्चन धर्माच्या चालीरीतीप्रमाणे त्याच्या नातेवाईकांसमक्ष होते आणि त्यातून त्यांना एक मुलगा सुद्धा झालेला असतो. तेव्हा व्हिक्टोरियाचे म्हणणे असते की तिच्या नवऱ्याने दुसऱ्या कोणत्याही महिलेसोबत लग्न केलेले नव्हते. तसेच ती म्हणते की पिटिशनरला तो मेंटेनन्स देत नव्हता, त्यामुळे त्याच्यावरती मेंटेनन्सची केस फाईल केलेली होती. आणि ही मेंटेनन्सची केस सुरू असतानाच तिचा हजबंड रिटायर्ड झालेला होता सर्व्हिसमधून. त्यानंतर पिटिशनरने 2011 मध्ये मेंटेनन्स रिकव्हरीची केस फाईल केलेली होती, कारण त्याच्याकडे मेंटेनन्सचे 3,60,000 रुपये बाकी राहिलेले होते. आणि त्यानंतर मृतक गड्डम डॅनमने फॅमिली कोर्टामध्ये डिवोर्स पिटिशन फाईल केलेली होती पिटिशनर व्हिक्टोरियाच्या विरोधामध्ये. परंतु ही डिवोर्स पिटिशन कोर्टामध्ये पेंडिंग असतानाच त्याची डेथ झाली, त्यामुळे ती केस डिसमिस करण्यात आली. परंतु त्याच्या डिवोर्स पिटिशनमध्ये सुद्धा या श्रीमती पद्माचा उल्लेख नव्हता. परंतु त्याची डेथ झाल्यामुळे या दोघांचा डिवोर्स झालेला नव्हता, त्यामुळे पिटिशनर व्हिक्टोरिया ही त्याची वाईफ आहेच. त्याची डेथ झाल्यामुळे अर्थातच ती विधवा झाली, त्यामुळे गड्डम डॅनमच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व्हिसचे सर्व बेनिफिट्स तिला मिळावेत असे तिचे म्हणणे असते. तर श्रीमती पद्मा त्याकरिता लायबल नाहीत, कारण पहिला विवाह अस्तित्वात असतानाच दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता नसते. त्याचबरोबर पिटिशनरच्या हजबंडने त्याच्या सर्व्हिस डिपार्टमेंटकडून दुसऱ्या लग्नाकरिता परवानगी घेतलीच नव्हती, त्यामुळे ते लग्न निरर्थक आहे. श्रीमती पद्माला त्याच्या बायकोचा दर्जा मिळूच शकत नाही. पिटिशनर व्हिक्टोरियाने 2015 मध्ये या संबंधात रीट पिटिशन हायकोर्टापुढे फाईल केलेली होती, तिच्या नवऱ्याची पेन्शन रिलीज करण्यासाठी. तसेच इतरही बेनिफिट्स तिला मिळावेत. परंतु हायकोर्टाने ती पिटिशन मात्र डिसमिस केली, कारण तिने ते मॅटर संबंधित ट्रिब्युनल पुढे दाखल करायला पाहिजे होते. त्यानंतर पिटिशनर व्हिक्टोरियाने तिचे ते मॅटर APAT म्हणजे आंध्र प्रदेश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल पुढे दाखल केले. तर दुसरीकडे श्रीमती पद्माने सुद्धा गड्डम डॅनमच्या मृत्यूनंतर त्याच्या पेन्शनकरिता क्लेम केलेला होता सर्व्हिस डिपार्टमेंटकडे. तेव्हा डेप्युटी डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअरने दोन्ही पार्टींना नोटीस काढले. त्यापैकी एक पार्टी म्हणजे पिटिशनर व्हिक्टोरिया आणि दुसरी म्हणजे श्रीमती पद्मा. या दोघींवरही नोटीस इश्यू करण्यात आले, ते म्हणजे त्यांनी सक्सेशन सर्टिफिकेट प्रोड्यूस करावेत म्हणून. परंतु दोघीही मात्र सक्सेशन सर्टिफिकेट प्रोड्यूस करू शकल्या नाही. श्रीमती पद्माने तेथे नमूद केलेले होते की गड्डम डॅनमच्या मृत्यूनंतर त्याची लिगली वेडेड वाईफ श्रीमती पद्माच आहेत, कारण तिचे मॅरेज 1986 मध्ये ख्रिश्चन धर्माच्या चालीरीतीप्रमाणे झालेले होते आणि या मॅरेजपासून तिला 3 मुली आहेत. त्यांच्या स्कूल रेकॉर्डमध्ये गड्डम डॅनमचेच नाव त्यांचे वडील म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. गड्डम डॅनमच्या मृत्यूपर्यंत ते एकत्र राहिले, परंतु त्याने पिटिशनर व्हिक्टोरिया सोबत झालेल्या विवाहाचा उल्लेख केलेला नव्हता. श्रीमती पद्माने पुढे सांगितले की पिटिशनर व्हिक्टोरियाने दाखल केलेले डॉक्युमेंट्स हे फेक डॉक्युमेंट्स आहेत, ते खरे नाहीत. त्यातून व्हिक्टोरियाचा विवाह गड्डम डॅनमशी झाला हे क्लिअर होत नाही. तसेच व्हिक्टोरियाच्या सबमिशनप्रमाणे त्यांचे लग्न 1975 मध्ये झाले आणि 1979 मध्ये नातेवाईकांसमक्ष त्यांच्यामध्ये सेटलमेंट झाले आणि ते दोघेही वेगळे झाले. आणि त्यानंतर 1980 मध्ये गड्डम डॅनमला जॉब लागला व गड्डम डॅनमचे लग्न श्रीमती पद्मा सोबत 1986 मध्ये झाले. त्यामुळे पेन्शन व इतर बेनिफिट्स तिलाच मिळावेत
असे श्रीमती पद्माचे म्हणणे होते. दोन्ही पार्टीजनी त्यांच्या त्यांच्या वतीने ट्रिब्युनल पुढे डॉक्युमेंट्स फाईल केले. ट्रिब्युनल समोर हे मॅटर चालले आणि पिटिशनर व्हिक्टोरिया आणि श्रीमती पद्मा या दोघींनाही पेन्शन आणि इतर बेनिफिट्सचा अधिकार मंजूर करण्यात आला. परंतु या ट्रिब्युनलच्या ऑर्डरला पिटिशनर व्हिक्टोरियाने हायकोर्टापुढे चॅलेंज केले, रिट पिटिशन फाईल केली. परंतु श्रीमती पद्मा यांनी ट्रिब्युनलचा ऑर्डर ॲक्सेप्ट केला. आता हायकोर्टापुढे पिटिशनर व्हिक्टोरियाच्या वकिलांनी म्हटले की ट्रिब्युनलने पिटिशनर व्हिक्टोरियाला लिगली वेडेड वाईफ असल्याचे गृहीत धरले. तसेच मृतक गड्डम डॅनमने श्रीमती पद्मासोबत विवाह करण्याबद्दल सर्व्हिस डिपार्टमेंटची संबंधित डिपार्टमेंटची परवानगी घेतलेली नव्हती आणि त्यांच्या कस्टमरी लॉ प्रमाणे पहिले मॅरेज अस्तित्वात असताना दुसरे मॅरेज परमिसिबल नाही. तसेच जी डिवोर्स पिटिशन गड्डम डॅनमने पिटिशनर व्हिक्टोरिया विरुद्ध दाखल केलेली होती ती कोर्टामध्ये पेंडिंग असताना त्याची डेथ झाली. त्यामुळे श्रीमती पद्माला लिगली वेडेड वाईफचे स्टेटस मिळू शकत नाही. तिला कोणतेही रिलीफ मिळण्याचा अधिकार नाही. ट्रिब्युनलने चुकीच्या पद्धतीने रूल 50 ला अप्लाय केलेले आहे आणि या रूलमध्ये मोर दॅन वन वाईफ म्हटले आहे. परंतु त्यांचे स्टेटस मात्र हे कायदेशीर असले पाहिजे. त्यामुळे कायद्याप्रमाणे पिटिशनर व्हिक्टोरिया हीच त्याची लिगली वाईफ आहे. गड्डम डॅनमच्या मृत्यूनंतर तीच त्याच्या सर्व बेनिफिट्सची हकदार आहे. आता या हायकोर्टापुढील पिटिशनमध्ये श्रीमती पद्माला रिस्पॉन्डंट म्हणून टाकण्यात आलेले होते. आता पिटिशनर व्हिक्टोरियाच्या वकिलानंतर श्रीमती पद्मा यांच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडले व त्यात त्यांनी म्हटले की 12 ऑगस्ट 1980 मध्ये गड्डम डॅनमला जॉब मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनी 1986 मध्ये श्रीमती पद्मासोबत विवाह केला. परंतु त्यापूर्वी 1975 मध्ये पिटिशनर सोबत त्यांनी विवाह केलेला होता. 1979 मध्ये पिटिशनरने त्याला सेटलमेंट करून सोडले होते. तर 1986 पासून गड्डम डॅनम हा श्रीमती पद्मासोबत राहत होता आणि तो 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत या त्याच्या मृत्यूच्या डेथपर्यंत श्रीमती पद्मासोबत राहिला आणि त्यांच्या लग्नापासून त्यांना 3 मुली सुद्धा आहेत. त्यापैकी एकीचे लग्न व्हायचे आहे. गड्डम डॅनमच्या संपूर्ण जीवनामध्ये जेव्हा त्याची हेल्थ चांगली नव्हती आणि त्याला केअरची आवश्यकता होती तेव्हा श्रीमती पद्मा त्यांच्याजवळ होत्या. पण पिटिशनर व्हिक्टोरिया मात्र त्यांच्याजवळ नव्हती. तो सर्व्हिसमधून रिटायर्ड झाल्यानंतर पिटिशनरने मेंटेनन्सची केस दाखल केलेली होती त्याच्यावरती आणि आता त्याच्या मृत्यूनंतर त्याचे पेन्शनरी बेनिफिट्स तिला मिळावेत म्हणून तिने क्लेम केला आहे. त्यानंतर रिस्पॉन्डंट श्रीमती पद्माच्या वकिलांनी पुढे म्हटले की गड्डम डॅनमच्या मृत्यूनंतर श्रीमती पद्मा यांनी मेडिकल बिलाची प्रतिपूर्ती होण्यासाठी तिने ते बिल सबमिट केले. परंतु पिटिशनरने त्या बिलांवरती सुद्धा क्लेम केला. मात्र त्यांनी ओरिजिनल बिल सबमिट केले नाही. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी ती रक्कम रिलीज केली नाही. रिस्पॉन्डंट पद्माच्या नावाची एंट्री ॲज अ वाईफ म्हणून गड्डम डॅनमच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये आहे. इवन पेन्शन पेपर्समध्ये सुद्धा गड्डम डॅनमने मेंबरशिप डिटेल्समध्ये श्रीमती पद्मा व त्यांच्या मुलीबद्दल उल्लेख केलेला आहे. रिस्पॉन्डंट पद्माने पेन्शनचे पेपर्स सबमिट केले आणि नियमाप्रमाणे पेन्शन सुद्धा त्याला मिळाली होती. वकिलांनी पुढे सांगितले की ट्रिब्युनलने पिटिशनरच्या बाजूने कोणत्याही अमाऊंट करिता ऑर्डर केलेला नसावा आणि त्यांचा क्लेम रिजेक्ट केला असावा कारण रिस्पॉन्डंट पद्मा याच केवळ रेकॉर्डप्रमाणे लग्नाच्या वाईफ आहेत. आता हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर त्यांच्यापुढे मुद्दा होता की ट्रिब्युनलचा ऑर्डर हा बेकायदेशीर आणि सेट असाइड करण्यास पात्र आहे का. हायकोर्टाने या जजमेंटमध्ये पुढे म्हटले की पिटिशनरने जी मेंटेनन्सची केस दाखल केलेली होती त्यामध्ये गड्डम डॅनमने जो रिप्लाय दिला त्यावरून हे स्पष्ट होतं की गड्डम डॅनम सोबत पिटिशनरचा विवाह 1975 मध्ये झालेला होता आणि त्याने ते ॲडमिट केले. तसेच तिने 1979 मध्ये त्याला सोडले हे सुद्धा त्याने ॲडमिट केले. त्यानंतर त्याने डिवोर्स पिटिशन फाईल केली पिटिशनर व्हिक्टोरियाच्या अगेन्स्टमध्ये फॅमिली कोर्टामध्ये. परंतु त्याची ती पिटिशन कोर्टामध्ये पेंडिंग असतानाच त्याची डेथ झाली म्हणजे दोघांमध्ये डिवोर्स झाला नाही. परंतु हेही तितकेच खरे आहे की गड्डम डॅनम हा 1986 पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रिस्पॉन्डंट पद्मासोबत राहिला. त्याच्या सर्व्हिस रजिस्टरमध्ये ॲज ए वाईफ म्हणून पद्माचे नाव आहे. श्रीमती पद्माने मेडिकल क्लेमसाठी ओरिजिनल मेडिकल बिल सबमिट केले होते. याचा अर्थ तीच त्याची काळजी घेत होती. आता इथे एकच गोष्ट अशी आहे की त्याने पिटिशनर सोबत 1975 मध्ये लग्न केले व ते लग्न अस्तित्वात असतानाच त्याने रिस्पॉन्डंट पद्मासोबत सुद्धा लग्न केले. त्यामुळे रिस्पॉन्डंट पद्माला लिगली वेडेड वाईफचा दर्जा नाही मिळू शकत जरी ते हजबंड अँड वाईफ प्रमाणे राहिले असले
आणि त्यातून त्यांना 3 मुलीही आहेत. तसेच गड्डम डॅनमच्या सर्व्हिस रेकॉर्ड प्रमाणे रिस्पॉन्डंट पद्माला वाईफचा दर्जा मान्य करण्यात आलेला आहे. या मॅटरमधील अशा सिच्युएशनमध्ये हायकोर्टाने 2008 मध्ये डिसाईड झालेल्या विद्याधरी व्हर्सेस सुकरानाबाई, त्यानंतर 2020 मध्ये डिसाईड झालेल्या तुलसादेवी निरोला व्हर्सेस राधा निरोला या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्सचा रेफरन्स दिला व त्यानंतर हायकोर्टाने म्हटले की फॅमिली पेन्शन ही मृतकाची प्रॉपर्टी नाही, तर नॉमिनेशन या नियमाचा विचार केला तर नॉमिनी ही सेकंड वाईफ आहे, जरी तिला लिगली वेडेड वाईफचा दर्जा नसला तरी, कारण पहिले लग्न अस्तित्वात असताना त्याने दुसरं लग्न केलं, त्यामुळे सर्व्हिस बेनिफिट्सचा अधिकार तिला सुद्धा आहे. या केसमध्ये हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की 1979 पासून गड्डम डॅनम च्या मृत्यूपर्यंत कधीही पिटिशनर व्हिक्टोरियाने त्याची काळजी केली नाही, त्याची काळजी घेतली नाही, तर तिने त्याच्यावरती एकदम 2010 मध्ये मेंटेनन्सची केस फाईल केली, तेही त्याच्या ऐन रिटायरमेंटच्या वेळेला. आणि या मेंटेनन्सच्या रिकव्हरीमध्ये 2011ला त्याच्या अटॅचमेंटचा सुद्धा ऑर्डर झालेला होता. नंतर तो ऑर्डर कोर्टाने सेट असाइड केला. तसेच दुसरीकडे रिस्पॉन्डंट पद्मासोबत झालेला विवाह हा वाईड आहे, परंतु त्यातून झालेली मुलं ही लिजिटिमेट आहेत. गड्डम डॅनमने श्रीमती पद्मासोबत केलेल्या विवाहानंतर त्याच्या आजारपणामध्ये श्रीमती पद्मानेच त्याची काळजी घेतली. श्रीमती पद्मालाच गड्डम डॅनमने नॉमिनी म्हणून त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये टाकले. हायकोर्टाने पुढे म्हटले की गड्डम डॅनमने 2011 मध्ये त्याच्या पहिल्या बायकोवर डिवोर्स पिटिशन फाईल केली. याचाच अर्थ असा की त्याला त्याच्या डेथ नंतर या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट नको पाहिजे होता आणि हे सर्व त्याने त्याच्या दुसऱ्या वाईफच्या इंटरेस्ट करिता केले होते. तिचा इंटरेस्ट सिक्युअर करण्याकरिता त्याने डिवोर्स पिटिशन फाईल केली होती व पद्माचे नाव ॲज ए नॉमिनी म्हणून सर्व्हिस रेकॉर्डला लावले होते. येथे आता हायकोर्टाने 2014 मध्ये डिसाईड झालेल्या बादशाह व्हर्सेस उर्मिला गोडसे या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला आणि म्हटले की अशा वेळी अशा सिच्युएशनमध्ये प्रिन्सिपल ऑफ इक्विटी येथे लागू होते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा ऑर्डर हा सामाजिक न्यायाला बळ देणारा आहे. पुढे हायकोर्टाने या केस संदर्भात ऑर्डर करताना म्हटले की पिटिशनर व्हिक्टोरिया आणि श्रीमती पद्मा या दोघींनाही फॅमिली पेन्शनचा अधिकार असेल. तसेच कोणत्याही पार्टीला सक्सेशन सर्टिफिकेट करिता आग्रह न करता संबंधित डिपार्टमेंटने 6 हप्त्यामध्ये दोघींनाही पेन्शन बेनिफिट्स द्यावेत. म्हणजे या मॅटरमध्ये फॅमिली पेन्शन आणि बेनिफिट्स करिता दोघींनाही इक्वल राईट्स दिले. या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तेथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.